एकमेकांशी बोलताना आपण आपल्या मातृभाषेत बोलायचं. ते जर शक्य नसेल तर राष्ट्रभाषेत बोलायचं आणि तीही येत नसेल तरच निरुपाय म्हणून इंग्रजीत बोलायचं. भाषाभिमान एक अशी बोधकथा आहे. महात्मा गांधीजी आफ्रिकेतलं काम संपून ज्या दिवशी मुंबईस परत आले त्या दिवशीची ही गोष्ट आहे. मुंबईच्या वृत्तपत्राचा एक बातमीदार थेट मुंबई बंदरावरच गांधीजींना भेटला. गांधीजी बोटीतून उतरून धक्क्यावर येताच तो पुढे जाऊन गांधीजींना म्हणाला, "गुड मॉर्निंग मिस्टर गांधी." तो इंग्रजीत बोलू लागला. त्याला गांधीजींनी हटकलं. ते त्याला म्हणाले, "अरे भाई, तुम्ही हिंदी आहात आणि मीही हिंदी आहे. तसंच तुमची आणि माझीही मातृभाषा गुजरातीच आहे. मग का उगीच इंग्रजीत बोलता? का तुम्हाला असं वाटलं की 21 वर्षे आफ्रिकेत राहिल्यामुळे माझी भाषासुद्धा मी आता विसरलो असेन म्हणून? का बॅरिस्टरशी बोलताना इंग्रजीत बोलण्यात तुम्हाला मोठापणा वाटतो?" गांधीजींच्या या अनपेक्षित प्रश्नाने तो बिचारा बातमीदार तर चक्क गारटलाच आणि तो चकितही झाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृत्तपत्रात छापलेल्या गांधीजींच्या त्यांच्या मुलाखतीत या त्यांच्या प्रश्नापासूनच त्यांची सुरुवात केली गेली. म्हणून एकमेकांशी बोलताना आपण आपल्या मातृभाषेतच बोलावं.